केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यावर आज प्रथमच बँका सर्वसामान्यांसाठी कार्यरत झाल्या। जुन्या नोटा बँकेत जमा करणं आणि नव्या नोटा घेणं तसंच खात्यातले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी आज बँकांच्या बाहेर गर्दी केल्याचं चित्र सर्वच शहरांमध्ये दिसत होतं। सर्वच बँकांसमोर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। मात्र हे सर्व व्यवहार शांततेत सुरू होते। बंद झालेल्या नोटा बदलण्यासाठी तसंच बँकेत भरणा करण्यासाठी बँकांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। नोटा बदलण्याची फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यावर 100च्या नोटा मिळत होत्या। काही बँकांमध्ये 500 आणि 2000च्या नव्या नोटा मिळाल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता। तर ज्यांना या नव्या नोटा मिळाल्या नाही ते काहीसे नाराज झाले होते। सर्वच बँकांवर गर्दी असल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती। ग्राहकांनी पहिल्या दिवशी नोटांची अदलाबदल आणि पैसे भरण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली। मात्र नागरिकांनो घाबरून जाण्याचं कारण नाहीये। त्याचप्रमाणे घाई गडबडही करू नका, कारण नोटा अदलाबदली करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत म्हणजे तब्बल 50 दिवसांची मुदत आहे। तर पैसे भरण्यासाठीही तेवढीच मुदत देण्यात आली। त्यामुळे ग्राहकांनी संयम बाळगून आपल्या सोयीनं पैसे भरायला बँकेत जावं। तसंच उद्यापासून एटीएम देखील सुरू होणार आहेत। या माध्यमातूनही तुम्हाला दिवसाला 2000 रुपये काढता येतील। त्यामुळे गोंधळून न जाता या नव्या बदलाला नागरिकांनी शांतपणे सामोरं जावं। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणनं नागरिकांच्या सोयीचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। उद्या रात्रीपर्यंत महावितरणच्या बिलाची रक्कम 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या रूपात भरण्याची मुभा महावितरणनं ग्राहकांना दिली आहे। मात्र अशा प्रकारे 4000 रुपयांपर्यंतचीच बिलं ग्राहकांना भरता येणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महावितरणनं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे वीज बिल भरण्यातील ग्राहकांची मोठी अडचण पोस्टामध्ये खातं असलेल्यांना त्यांच्याकडच्या 500 आणि 1000च्या नोटा पोस्ट खात्यात जमा करता येणार आहेत। तसंच पोस्टातल्या कोणत्याही योजनेतही पैसे गुंतवता येणार आहेत। तसंच 500 आणि 1000च्या नोटांनी पोस्टामध्ये नवं खातंही उघडता येणार असल्याचं मुख्य पोस्ट मास्टर जनरल HC अग्रवाल यांनी सांगितलं। पुराने नोट जिनका खाता पोस्ट ऑफिस में है उसमें भी जमा कर सकते हैं। जिनका खाता नहीं है वो नए खाता खोल सकते हैं और कई तरह की स्कीम पोस्ट ऑफिस उपलब्ध कराता है। सेविंग बैंक के लिए जैसे सेविंग बैंक है, रिकरिंग डिपॉजिट है, MIS की स्कीम, और इसी तरह से हमारे किसान विकास पत्र हैं। नई स्कीम्स सरकार ने चालू की है जैसे कि सुकन्या समृद्धि स्कीम, अटल पेंशन योजना, और इस तरह की स्कीम्स में भी पुराने नोट जमा किए जा सकते हैं। काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय। काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याचीही चर्चा आता रंगू लागली। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात तर दररोज 1.25 ते 1.5 लाखांची देणगी जमा होत होती, पण आजच्या दिवसभरात मंदिरात फक्त 14,000ची देणगी जमा झाली आहे। पुण्यामध्ये कचरा गोळा करणाऱ्या एका महिलेला कचऱ्यात 52,000 रुपये सापडले। लॉ कॉलेज रोडवर कचऱ्याचं वर्गीकरण सुरू असताना एका प्लास्टिकच्या पिशवीत 1000च्या 52 नोटा मिळाल्या। शांताबाई ओवाळ या महिलेला या नोटा मिळाल्या। या नोटा डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या। रत्न ते पिशवी काढायला गेलो, वल्ल्या पिशवी त्याच्यातनं वल्ल्या पिशवीमध्ये पैसे होते आहेत म्हणून आम्हाला माहीत नाही। वल्लं सुका वेगळं असतं। वल्ला आम्ही काढायला गेलो तर त्याच्यातनं पैसे निघायला लागलं। त्याच्या खाली पैसे आणि त्याच्यावर कचरा होता। मग कचरा काढल्यानंतर पैसे काढले तर पुन्हा अजून त्याच्यावर पैसे होतं। पुन्हा अजून काढलं तर त्याच्यावर 3 टायमाला 3 एका पिशवीमध्ये वल्लं पाहिजे। मग ते मुकादमाला फोन केला आम्ही। मी घाबरले, लोक सगळं जमा झाल्या। मी घाबरून मग मुकादमाला फोन केला, मग त्यांना फोन केला। कितीचे नोटा होत्या, अजून कोण होतं तुमचं? ती काय मोजलं नाही, सगळं 1000चीच होतं। 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून बंद केल्याचं जाहीर झाल्यानं पंढरपूर इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यातच पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांची गैरसोय होते। सकाळचा चहा नाश्ता मिळणं देखील मुश्किल झालंय। खाण्याची अडचण झाली आहे। अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत काही समाजकंटकांनी वारकऱ्यांना लुटायलाही सुरुवात केली आहे। रेल्वेच्या प्रवासासाठी 13 नोव्हेंबर नंतरचं तिकीट खिडकीवरील आरक्षणाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत। मात्र रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ECS द्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। 10,000पेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे। तसंच 50,000पेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांसाठी पॅन कार्डची अट कायम ठेवण्यात आली आहे। त्यामुळे 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान काढण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या तिकिटांना ही अट घालण्यात आली आहे। काळा पैसा पांढरा करण्यासाठी रेल्वे तिकिटाचा आधार घेणाऱ्यांना चाप लावण्यासाठी 13 नोव्हेंबर नंतरचे खिडकीवरील तिकीट बुकिंगवर निर्बंध घालण्यात आले होते। मात्र यामुळे खऱ्या अर्थानं प्रवास करणाऱ्यांचीही अडचण होत होती।
चलनातून 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बसला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीनं अनिश्चित काळासाठी बाजार समिती बंदचा निर्णय घेतलाय. बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला याबाबत कळवलं असून बाजार समितीनं मात्र फक्त 2 दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. चलनातून 500 आणि 1000च्या नोटा बाद झाल्यानं ना व्यापारी या नोटा स्वीकारतायत ना शेतकरी. त्यामुळे बाजार समितीत बहुतांश खरेदी विक्रीचे व्यवहार उधारीनं करण्यात आले. मात्र जोपर्यंत बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून चलनाबाबत सुस्पष्टता येत नाही तोपर्यंत व्यापारी बाजार समितीत सौदे करू शकत नसल्यानं बंदचा निर्णय घेण्यात आल्याचं व्यापारी प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. आम्हाला समजा 5 लाख रुपयाचे चेक मिळाले, आम्ही ते बँकेत डिपॉझिट केल्यानंतर बँक आम्हाला ते 5 लाख रुपये देणार का, खात्यामधून काढू देणार? कारण ते पैसे काढल्यानंतरच आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकतो. ही व्यवस्था जोपर्यंत क्लिअर होत नाही आणि ह्या क्लिअरन्स आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही बाजार समितीला कळवलं की तोपर्यंत आम्ही बाजार समितीमध्ये आजच्या दिवस व्यापार व्यवहार करू. उद्यापासून आम्ही 2-3 दिवस व्यापार व्यवहार, ही व्यवस्था क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही पुढचे 2-3 दिवस व्यापार व्यवहार करू शकत नाही. 500 1000च्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी अडचण निर्माण झाली. शेतकऱ्यांनी भाजीपाला विकायला आणला मात्र 500 1000च्या नोटा स्वीकारण्यास असमर्थता दर्शवल्यानं शेतमालाला पर्यायानं शेतकऱ्यांना फटका बसला. उधारीवर भाजीपाला खरेदी विक्री करण्यात आली. भाजीपाला भरपूर असल्यानं आणि तो माल शेतकऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नसल्यानं व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी तर आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याचं रास्त समजलं. नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, पिंपळगाव, नांदगाव या बाजार समिती 14 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्यावर त्याचे परिणाम व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या व्यवहारावर होऊ लागले. एकीकडे नोट रद्द करण्याच्या निर्णयामुळे बाजार समित्या बंद आहेत तर दुसरीकडे अमरावतीतल्या धामणगाव बाजार समितीनं अनोखा उपाय योजलाय. शेतकऱ्यांचा माल ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करण्याचा प्रकल्प या ठिकाणी राबवला जात असून तो यशस्वीही होताना दिसतोय. या पद्धतीमुळे इथल्या शेतकऱ्यांना इतर बाजार समित्यांच्या तुलनेत अधिक भाव मिळताना दिसतो. ऑनलाईन खरेदी व्यवहारामुळे पारदर्शकता आली आहे. शेतकऱ्यांची लूट या प्रकारामुळे होत असल्याचा प्रकारही बंद झालाय. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या असल्या तरी पुढील 48 तास रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय आणि औषध विक्रेत्यांनी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या आदेशाचं उल्लंघन करून जे रुग्णांना वेठीस धरतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला. त्याचबरोबर हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्वच विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची, बँकेच्या प्रतिनिधींची, व्यावसायिकांची तातडीनं बैठक बोलावली आणि अडचणी जाणून घेतल्या. यावर उपाय देखील सुचवले. पेट्रोल बंक्सवाले किंवा आपला हॉस्पिटल्स, फार्मसी या लोकांना माझ्या खास करून सूचना, विनंती आहे आणि आदेश आहे, जे शासनाचा जे RBIच्या गाईडलाईन्स आहे आणि शासनाच्या धोरणे अधिसूचना निघालेले त्याचं परिपूर्णपणे प्रत्येकाने पालन करण्याचं बंधनकारक आहे. कुठल्याही रुग्णांना ह्या 500 रुपये 1000 रुपये कारणं सांगून त्यांचा सेवा देण्यामध्ये कोणी बंद करू शकत नाही आहे. तसा करत असल्याचा आम्हाला प्रूफसहित प्राप्त झाले असेल तर त्या संबंधित हॉस्पिटलच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार आहोत. रद्द झालेल्या 1000च्या नोटा नव्या रंगात आणि नव्या ढंगात पुन्हा एकदा जारी करण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांता दास यांनी नुकतीच दिल्लीमध्ये ही माहिती दिली. याशिवाय 1, 2, 10, 20, 50 आणि 100च्याही नव्या नोटा बाजारात येणार आहेत असंही आज स्पष्ट करण्यात आलं. To make it clear that the legal tender status of the existing 100 rupee, 50 rupee and other denomination notes will continue to be legal tender. It is not as if that will be withdrawn or anything. From time to time, new series of notes are introduced. So therefore, new design features, the new design 100 rupee and 50 rupee other notes will be slowly infused into the market. But the existing notes will continue to be legally valid tender. मोठ्या पडझडीनंतर आज भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 300 अंकांनी उसळला. त्यामुळे काल झालेली 339 अंकांचा तोटा आज निर्देशांकानं जवळपास भरून काढलाय. ट्रम्प यांच्या विजयामुळे जगभरातल्या शेअर बाजारांवर काल मोठा परिणाम पाहायला मिळाला होता. भारतीय बाजारातही मोठी उलथापालथ झाली. पण ट्रम्प यांनी विजयानंतर केलेल्या भाषणानं बाजार सावरला होता. आज सकाळी बाजार उघडल्यावर खरेदी परतली आहे. बँका, ऑइल, फार्मा, रिअल इस्टेटमधल्या मोठ्या कंपन्यांचे समभाग सुरुवातीला वधारलेले दिसले.
औरंगाबादमध्ये संभाजी साखर कारखानाचा गाळप हंगाम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू झाला। विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हा कारखाना आहे। यावेळी उसाला 2100 रुपये इतका भाव बागडे यांनी त्यांच्या सभासदांसाठी घोषित केला। तर साखर उद्योग वाढवा आणि यातील गैरप्रकार कमी व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आम्हाला सहकार काय समजतो अशी टीका करणाऱ्यांनी सहकारी कारखाने बंद पाडलेत आणि नंतर कवडीमोल किमतीत विकत घेतल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केली। तर 500 आणि 1000च्या नोटा आधीच बंद झाल्या असत्या तर सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आली नसती असा हल्लाबोल पंकजा मुंडेंनी केला। राज्यातील 97.5% शेतकऱ्यांना एफआरपी मिळाला आहे। देशात कुठल्याही राज्यातील शेतकऱ्यांना एवढी एफआरपी मिळालेली नाही। राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगाम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू झाला। त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला। मला वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तेव्हा 500 आणि 1000च्या नोटांवर बॅन लावलं असतं तर कदाचित सोमेश्वर कारखाना सुद्धा आमच्या ताब्यात आला असता आणि अतिशय मोठ्या मताने तिथे जनतेने आम्हाला तिथे सहकार्य केलं असतं आणि परत त्यांच्या हातात चाव्या दिल्या असत्या। हे सहकारी कारखाने तयार सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये गेले पण त्या कारखान्याचा त्यांना एक वीट सुद्धा लावता आली नाही। गेल्या 18 वर्षामध्ये झालं नाही ते गेल्या 1 वर्षामध्ये या माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने चेअरमननी करून दाखवले आणि 4 प्रकल्प नवीन इथे केलेले आहेत। आमच्यावर जे लोक आरोप लावतात की यांना सहकार काय समजतो त्या सर्व लमाम लोकांनी सहकाराचं खाजगीकरण सुरू केलं अशा प्रकारचा तो काळ होता। या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने डबघाईला आणायचे मग ते विक्रीला काढायचे आणि कवडी मोल किमतीमध्ये ते आपल्या खाजगी कंपनीच्या नावानं विकत घ्यायचे। अशा प्रकारची एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती। नंदुरबार शहराजवळील वागोदा शिवारातील आनंद एंटरप्राइजेस या गोदामाला मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं। सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही। या गोडाऊनमध्ये सर्व संसारोपयोगी साहित्य ठेवण्यात आलं होतं। ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत 100हून अधिक अग्निशमन बंब वापरण्यात आले। ही आग विझवण्यासाठी जवळच्या शहादा तळोदा डोंदाळीचा शहरातून पाण्याचे बंब मागवले गेले। या आगीत भांडी किराणा माल प्लास्टिक सामान जळून खाक झाले। नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारचा पालकमंत्री बदलला जाणार हे निश्चित होतं। गिरीश महाजन यांच्या जागी रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाजन जिल्ह्याला वेळ देत नसल्यानं नाराजी चांगलीच वाढली होती। नंदुरबारकरांची नाराजी दूर करण्यासाठी रावलांची नियुक्ती करण्यात आली असून मंत्री रावल पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। त्यामुळे मंत्री रावलांची नंदुरबारवर मजबूत पकड आहे। राज्यभरातच थंडीचा कडाका वाढत चाललाय मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी आहे। निफाडमध्ये आज 7.8 इतक्या तापमानाची नोंद झाली। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला पारा सातत्यानं घसरतो आहे। थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय त्यामुळे पहाटे आल्हादक गुलाबी थंडीचा आस्वाद नाशिककर सध्या अनुभवत आहेत। धुळे तालुक्यातील आंबोडे गाव शिवारात एका कपाशीच्या शेतात अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला। गावातील सुखदेव जाधव या व्यक्तीचं हे शेत असून त्यानं कपाशीच्या पिकाच्या मध्यभागी गांजाच्या पिकांची लागवड केली होती। या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या पथकानं शेतात अचानक छापा टाकून पाहणी केली। यावेळी शेतात वेगवेगळ्या भागातील शेतीच्या तुकड्यांमध्ये गांजा लागवड केल्याचं उघड झालं। जिल्ह्यात पहिल्यांदाच असा गांजा शेतीचा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे। याबाबत मादक पदार्थ अधिनियम अंतर्गत तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमध्ये खुनाचं सत्र सुरूच असून जुन्या वैमनस्यातून आणखी एका युवकाचा धारदार शस्त्रानं भर दिवसा खून करण्यात आलाय। धामणगाव मार्गावरील ITI कॉलेज समोर झालेल्या या खुनातील 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यशही आलंय। मृताचं नाव सुनील उर्फ वट्ट्या गोविंद पवार असं आहे। सुनीलवर 3 ते 4 युवकांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला त्यामुळे तो घटनास्थळीच कोसळला। यवतमाळच्या उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं असता रिव्हॉल्व्हरसह मोठा शस्त्रसाठा जप्त झालाय। अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या उमरखेडमध्ये मोठा शस्त्रसाठा आढळल्यानं खळबळ उडाली असून कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी 3 निगराणी बदमाश आणि वॉरंट निघालेल्या चौघांना देखील अटक केली आहे। त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आर्म्स ॲक्टनुसार कारवाई केली आहे।
ट्रम्प यांच्या रूपानं अमेरिकेला एक बांधकाम उद्योजक राष्ट्राध्यक्ष म्हणून लाभलाय. विशेष म्हणजे ट्रम्प यांचा भारतातला पहिला बांधकाम प्रकल्प पुण्यामध्ये उभा राहतोय. इथल्या एका फ्लॅटची किंमत सुमारे 15 ते 22 कोटी इतकी आहे. अत्यंत महागड्या अशा ट्रम्प टॉवर्समध्ये घर असणार ही जगभरातच प्रतिष्ठेची बाब मानली जाते. 2 म्हशींच्या टक्करीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा इथं घडली. बुधवारी रात्री 2 म्हशी कोंढवा इथल्या NIBM रोडवर उधळल्या. या म्हशींचा पाय फुटवा तर झोपलेल्या एका महिलेच्या छातीवर पडला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. झोपलेल्या इतर 2 व्यक्ती जखमी झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये एका 1.5 वर्षीय चिमुकलीनं रिमोटमधला चपटा सेल गिळल्याची आणि तो सेल पोटात फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं शस्त्रक्रियेनंतर यात त्या चिमुरडीचा जीव बचावलाय. पण थोडासा निष्काळजीपणा किती धोकादायक होऊ शकतो हे या घटनेतून अधोरेखित झालंय. प्रांजल गुंड असं या मुलीचं नाव असून वेळीच उपचार झाल्यानं ती या घटनेतून बचावली आहे. मात्र भविष्यात जखमा भरून आल्यानंतर तिची अन्ननलिका लहान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्यावरचं संकट तुर्तास तरी टळलेलं नाही. पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्यातून नवीन बुलेट गाड्यांची रेकी करून चोरी करणाऱ्या 3 टोळीला वाकड पोलिसांनी अहमदनगरमधून अटक केली आहे. अंबादास विक्रम मिसाळ या बीडच्या शिरूर कासारमधल्या 30 वर्षीय तरुणासह पाथर्डीच्या 23 वर्षीय गणेश शिवनाथ भाबड आणि पाथर्डीच्याच 19 वर्षीय सागर वसंत गीते यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं असता त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र कळू शकलेला नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय. शेलार यांनी या भेटीबाबत बोलण्यास नकार दिलाय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं एकला चलोरेचा नारा वारंवार दिलाय. त्यामुळे शेलारांच्या या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. वसई ते उरण अशी रोरो वाहतूक सेवा येत्या फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार आहे. ठाण्यातील रस्ते वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वसई ते उरण रोरो सेवा पर्यायाचा विचार करण्याचा प्रस्ताव भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंसमोर ठेवला आहे. हा प्रयोग कोकणात यशस्वी ठरल्याचं सहस्त्रबुद्धेंनी रेल्वे मंत्र्यांना सांगितले. त्यावर प्रभूंनी सकारात्मकता दर्शवली आहे. वसई रोड स्टेशनवरून कोकण रेल्वेवर यशस्वी झालेला जो रोरो वाहतुकीचा म्हणजे रोल ऑन आणि रोल ऑफ असा जो प्रयोग आहे तो वसई रोड स्टेशनपासून ते उरणपर्यंत भिवंडी मार्गे असा जर तो प्रयोग सुरू केला तर ठाणे शहरातून ट्रक्सना जावं लागणार नाही. रोरोची व्यवस्था अशी असते की ट्रक हे रेल्वेच्या वाघिणीवरच चढतात एक प्रकारे आणि त्यानंतर ते रेल्वे मार्गानेच इच्छित स्थळी जातात. या ठिकाणी उरणला जातील आणि त्यामुळे उरणला जाणारे आणि उरणवरून येणारे असे ट्रक्स हे रस्त्याने न जाता रेल्वे मार्गाने जातील आणि त्यामुळे ठाणे शहराच्या ट्रक वाहतुकीच्या समस्येवरती एक प्रकारे उपाययोजना मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.